नमस्कार मित्रांनो, तूही माझा मित्वा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता अर्णवने ईश्वरीला प्रेमाची कबुली देऊन आता ईश्वरीला खूप छान सरप्राईज घरी आल्यानंतर दिलेले असते आणि दोघं एकमेकांच्या आता इतके जवळ आलेले आहेत की रूममध्ये आल्यानंतर अर्णव चक्क ईश्वरीबरोबर आता डान्स करतो, ईश्वरीला मिठीत घेतो आणि त्यानंतर आता बारशाच्या कार्यक्रमासाठी आता ईश्वरीने अर्णव शॉपिंग करण्यासाठी बाहेर आलेले असतात आणि खूप छान अशी सगळी तयारी करतात। तेव्हा आता लगेच ईश्वरी जेव्हा समोर बघते तर काय तिला आता अर्णवचे बाबा जाताना दिसतात, कारण अर्णव त्याचे शूज राहिले म्हणून परत ते दुकानात आणण्यासाठी जातो आणि त्याच वेळेस ईश्वरीच्या हातामध्ये सर्व बॅग्स असतात आणि आता जेव्हा ती अर्णवच्या बाबांना तेथून जाताना बघते सगळे आता ते साधू लोक असतात आणि आता लगेच ईश्वरी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे येत असते, परंतु ईश्वरीच्या हातामध्ये खूप काही बॅग वगैरे असतात आणि ईश्वरी मात्र आता त्यांचा पाठलाग करत पुढे जाते आणि त्यानंतर आता अर्णव येतो आणि अर्णव आता ईश्वरीला शोधत असतो की मिस इंदोर गेली कुठे। त्यानंतर आता इकडे आजी आणि अविनाश हे वल्लरीला म्हणत असतात की काही झालं तरी आता सुप्रियाला आमंत्रण तूच द्यायला हवं। तेव्हा वल्लरी रागाने फोन करते आणि सुप्रिया फोन उचलते तर आता वल्लरी म्हणते की मी आकाशची आई वल्लरी बोलते। तेव्हा हा आवाज मात्र आता सुप्रियाच्या ओळखीचा वाटतो। त्यानंतर ईश्वरी मात्र आता अर्णवच्या बाबांना शोधत आलेली असते आणि अर्णवच्या बाबांना शोधत येऊन अर्णव तिच्या मागे येतो आणि तिला म्हणतो की अगं मिस इंदोर, मी तुला गाडीमध्ये बसायला सांगितले होते आणि तू इकडे काय करतेस। त्यावरती आता ईश्वरी मात्र अर्णवला हे सर्व सत्य सांगेल का हे बघणं आता खूपच असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।